आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप, शिक्षण अधिकाऱ्याविरोधात सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरू, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, विविध संघटनांचा पाठिंबा। वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील रहिवासी व इंग्लिश स्कूल वेळापूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती शीतल बाबूशाह काळे यांनी माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप करत सोलापूर जिल्हा परिषद परिसरातील पूनम गेट येथे दिनांक 10 जून 2026 पासून सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। श्रीमती काळे यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की बदली संदर्भातील कामासाठी संपर्क साधल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार अनुचित वर्तन केले व शारीरिक संबंधांची मागणी केली। आपण त्या मागणीला विरोध केल्यानंतर आपल्यावर दबाव टाकण्यात आला आणि नंतर आपल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। उपोषण स्थळी श्रीमती काळे आपल्या कुटुंबियांसह उपस्थित असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, महिला प्रशिक्षकांना सुरक्षित व न्याय वातावरण मिळावे, संपूर्ण प्रकरणाची सत्यता जनतेसमोर आणावी, अशी कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी श्रीमती काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की आंदोलनादरम्यान त्यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवितास किंवा सुरक्षिततेस कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील। या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातील काही सामाजिक व भटक्या विमुक्त समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे। आंदोलनस्थळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना नैतिक पाठिंबा देत आहेत। भटक्या विमुक्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फडतरे यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देऊन आपली भूमिका मांडली। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी त्यांनी केली। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच, सोलापूर जिल्हा परिषदेसमोर उपोषण, महिला शिक्षकाला न्याय द्या, विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा। वरील आरोप हे आंदोलनकर्त्या श्रीमती शीतल काळे यांनी केलेले आरोप असून संबंधित अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समोर आली नाही। प्रकरणाची अधिकृत चौकशी व निष्कर्ष येणे बाकी आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर। बोला। शीतल बाबूशाह काळे या सहशिक्षका वेळापूर मध्ये काम करतात। त्यांच्यावर इथल्या मनोवादी प्रवृत्तीच्या अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आता खोटं बोलत आहेत की मी अन्याय केलो नाही। माझी इथल्या शासनाला अशी विनंती आहे की या अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करावी आणि जे आमच्या भगिनी शीतल बाबूशाह काळे यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो दूर करावा। नार्को टेस्ट केल्यानंतर खरं काय आणि खोटं काय हे जनतेसमोर येईल, सरकारसमोर येईल। या शिक्षण अधिकाऱ्यावरती जगतापवरती पहिले पण 18 गुन्हे दाखल झालेले आहेत, याच्यावर काय हे पाठीमागच्या केसेस सर्व काढून नेमकं काय प्रकरण आहे याचा शासनाने विचार करावा आणि त्याला तात्काळ निलंबित करावा।